सर्वांना सस्ते जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा। आपल्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे। खूप चांगले तुमचे व्ह्यूज आणि कमेंट्स येत आहेत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा CGI भूषण गवई यांच्याबद्दल अनिरुद्धाचार्य यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याच विषयावर आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे स्पष्टीकरण दिलेलं होतं की त्यांचं नेमकं वक्तव्य काय आहे आणि त्या वक्तव्याची मुद्दामहून जाणीवपूर्वक कशी मोडतोड केली जाते ह्याचं स्पष्टीकरण आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे। असं असताना सुद्धा पुन्हा एकदा आज एक जो कथाकार आहे, जो भागवताचार्य आहे, जो स्वतःला आचार्य म्हणवतो असा अनिरुद्ध आचार्य नावाचा जो बाबा आहे यांनी पुन्हा एकदा त्या गोष्टीवर वक्तव्य केलेले आहे। तर त्याचं वक्तव्य काय आहे ते अगोदर आपण पाहूया। CGI भूषण गवई यांनी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या संदर्भात त्याचं जे वक्तव्य आहे ते असं आहे। तो म्हणतो की तुम्हें जज बनाया गया है ताकि तुम न्याय करो, न्याय करने के बजाय ये कहते हो कि तुम्हारी भगवान में शक्ति है तो खुद बनवा लो मंदिर। भगवान ज़रूर आते हैं लेकिन रावण का वध करने के लिए आते हैं, हिरण्यकश्यप की छाती फाड़ने आते हैं। तुम्हारी छाती फड़वानी है तो बताओ, और हिंदू सनातनी धर्म और देवताओं का अपमान क्यों करते हो? अगर तुम्हारी छाती फड़वानी है तो भगवान ज़रूर आएंगे, लेकिन तुम ये बताओ कि तुम्हें ये करवाना है क्या? और ह्याच नाही तर अजून पुढे त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या खुर्चीवर बसलेच कशाला? तुम्हाला जर न्याय करता येत नाही, तो म्हणतो की अगर आप न्याय नहीं कर सकते तो उस खुर्ची पे बैठे क्यों हो? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। हा जो माणूस आहे अनिरुद्ध आचार्य यांनी या अगोदर सुद्धा खूप वादग्रस्त असं वक्तव्य केलेले आहेत। एका महिलेचा मी व्हिडिओ पाहिलेला आहे, तो सोशल मीडियाला सुद्धा आहे की तुम्हाला जर लेकरूबाळ होत नसेल तर तो म्हणतो की गाईला गहू खाऊ घाला थोडेसे मुठभर, गोमाता को खिलाइए, फिर उसमें से जो गोबर निकलेगा आणि त्या गोबरपासून काही पुन्हा एकदा रोटी बनवा म्हणतो आणि ते खा, अशा पद्धतीचे उपाय तो सांगत असतो महिलांना। काही दिवसापूर्वी त्याच्याविरुद्ध खूप मोठा मोर्चा निघाला होता, कारण त्याने असं वक्तव्य केलं होतं त्याच्या कथेमध्ये की आजकाल मुली 24-25 वर्षाच्या होतात, मग तेव्हा तुम्ही त्यांच्याशी लग्न करता तेव्हा त्या कुमारिका नसतात, त्यांचं कौमार्य भंग झालेलं असतं, त्या न जाने कहाँ पे मुंह मार के आती है, असं त्याचं वक्तव्य होतं। त्याचा म्हणण्याचा अर्थ असा होता की आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये वयाच्या 14व्या वर्षी लोकांनी मुलीचं लग्न केलं पाहिजे। मग असे सतत वक्तव्य तो करत असतो। पण आज जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते सन्माननीय भूषण गवई यांच्या विषयीचं आहे की त्याचं म्हणणं आहे तुम्ही त्या खुर्चीवर बसलेच कशाला जर तुम्हाला न्याय करता येत नाही? तर याच्यासारखी अनपढ व्यक्ती जे अशिक्षित आहे, मी तुम्हाला सांगते की जर आपण बघितलं तर CGI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, काय डिग्र्या मिळवाव्या लागतात हे तर त्याला माहीतच नाही। मी तर म्हणते त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडिया एवढ्या गोष्टीचं स्पेलिंग लिहून दाखवावं, ते सुद्धा त्याला येणार नाही। जो माणूस स्वतः फक्त 5वी शिकलेला आहे असा व्यक्ती आज सर्वोच्च पदावर असलेल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि सरन्यायाधीशावर टीका करत असेल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। पण असं असताना सुद्धा या लोकांवर कुठलीही कारवाई होणार नाही। मी सांगते का? कारण हे आपल्या शासनाचे पुरस्कृत लोक आहेत, हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे वक्तव्य करतात। कारण आपण पाहतो हे अनिरुद्ध आचार्य असतील किंवा तो धीरेंद्र शास्त्री असेल किंवा प्रदीप मिश्रा असेल, ह्या सगळे हे जे लोक आहेत हे शासनाने पुरस्कृत केलेले आहेत, हे शासनानेच पुढे घातलेले आहेत। नाहीतर मला सांगा तुम्ही की महाराष्ट्रामध्ये तर एवढी मोठी संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे, हे असे जे भामटे बुवा बाबा आहेत त्यांची आपल्याला गरजच नाही। कारण आपल्या संतांनी विज्ञानवादी दृष्टिकोन, प्रबोधनात्मक दृष्टिकोन ठेवून अभंग लिहिलेले आहेत, पण ते अभंग, ते विचार हे लोक सांगतच नाहीत। हे उलट आपल्या सर्व जनतेला अंधश्रद्धे
श्रद्धेकडे घेऊन चाललेले आहेत, कथांकडे पुराणांमध्ये अडकवून ठेवत आहेत आणि हेच शासनाला पाहिजे. आणि म्हणून शासनाने केवळ आता ज्या प्रचंड समस्यांचा आपण सामना करतो आहे, खूप मोठे मोठे संकट भारत देशासमोर उभे आहेत, याची जाणीवच होऊ नये लोकांना, म्हणून हे असे कथाकार, हे प्रवचनकार पुढे केले जातात आणि त्यांना अशा पद्धतीचे वक्तव्य करावे लागतात, म्हणजे करायला लावतात हे लोक. आणि ज्यामुळे की जो मूळ मुद्दा आहे त्यापासून लोक डायव्हर्ट होतील आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून पडतील. मग आपल्याला सांगितलं जातं की हिंदू खतरे में, किंवा मग तुम्ही धर्माचं रक्षण केलं पाहिजे, अगोदर तुम्ही गाईचं रक्षण केलं पाहिजे, तुम्ही गोमित्र पिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी हे लोक सांगत असतात. आणि मग त्यांची आणि अनिरुद्ध आचार्य यांची कुठेच बरोबरी होऊ शकत नाही. CJI भूषण गवई यांच्यावर टीका करावी एवढी त्याची लायकीच नाही. कारण आत्ताच मी सांगितलंय की हा माणूस केवळ 5वी शिकलेला आहे. तो त्यांना म्हणतो की तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, किंवा तुम्ही ज्या खुर्चीवर बसता तर मग तुम्ही न्याय का करत नाहीत. तर मला तर म्हणायचं आहे की ती खुर्ची पुसण्याचा जर समजा आपण म्हणजे जॉब धरला गृहीत, तर ती खुर्ची पुसण्याचा सुद्धा जॉब या व्यक्तीला मिळणार नाही, एवढी त्याची पात्रता आहे. आणि ते ज्या खुर्चीवर बसलेले आहेत, ती जी खुर्ची आहे त्यासाठी काय करावं लागतं हे आपण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पण ते कदाचित त्याला माहीत नाही, म्हणून त्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. तरी हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं की एवढ्या मोठ्या व्यक्तीला, सरन्यायाधीशाला शेवटी आपल्याकडं ट्रोल केलं जात असेल तर ही अत्यंत चिंतनीय बाब आहे, अत्यंत गंभीर बाब आहे. आणि असे भामटे बुवा बाबा जे 4थी 5वी शिकलेले आहेत, ते मात्र देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर टीका करत असतील तर आपल्या देशाची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.